कधी तुम्हाला वाटते का की काही घरांमध्ये इतकी शांतता का असते, समृद्धी असते, मुलं आज्ञाधारक असतात आणि वातावरण एक प्रसन्नता असते, तर काही घरांमध्ये सतत तणाव, वाद आणि बेचैनी असते. हे का होत असतं असं तुम्हाला कधी वाटलंय का? त्याचं कारण असं आहे की काही घरांमध्ये स्वतः लक्ष्मी देवीचं रूप वास करत असते आणि ती म्हणजे गोमाता आणि तिचं वासरू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी आपली सखी आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा मी आणि स्वामी या चॅनलवर एका पवित्र आणि शुभ विषयावर बोलायला आली आहे. आजचा विषय आहे घरात गोमाता आणि वासराची मूर्ती ठेवायचं महत्त्व, त्याची विधिवत पूजा कशी करायची आणि त्या मूर्तीमुळे आपल्या घरात, आपल्या आयुष्यात काय बदल होत असतात हे जाणून घेण्यासाठी. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजची माहिती तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकते. आणि हो, स्वामींचं नाव घेत एकदा लाईक करा आणि जर तुम्ही नव्याने आला असाल चॅनलवर आपल्या तर नक्की सबस्क्राईब करून जा. चला तर मग आपण पाहूयात की गोमातेचं महत्त्व काय असतं. तर आपल्या शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं की गावो विश्वस्य मातरं, म्हणजे संपूर्ण जगाची माता म्हणजे गोमाता असते. गाईच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो असं सांगितलं जातं. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि लक्ष्मी, सरस्वती, गणेश सर्व देवता तिच्यात विराजमान असतात. म्हणून गोमाता ही पृथ्वीवरील सर्वात पवित्र रूप मानली जाते. तर अशा वेळेस मूर्ती कुठे ठेवावी? तर गोमाता आणि वासरू यांची मूर्ती घरात आणायची असेल तर ती ईशान्य दिशा, उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशा या ठिकाणी असावी. ही दिशा देवतांची दिशा मानली जाते. घरात देवघर असेल तर मूर्ती देवघराच्या उजव्या बाजूला ठेवावी. ती जागा स्वच्छ, पवित्र आणि दररोज पूजेसाठी वापरली जाणारी असावी. ती मूर्ती आणताना काय करावं? तर मूर्ती आणण्याच्या आदल्या दिवशीच घर नीट स्वच्छ करून ठेवा. त्या दिवशी घरात ताणतणाव, वाद किंवा नकारात्मक बोलणं करू नका, ते टाळा. मूर्ती घरात आणताना गोमाता की जय किंवा श्री स्वामी समर्थ असा जयघोष करत घ्या. त्या क्षणी गोमातेची दिव्य ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते. आणि पूजा करत असताना आपण पद्धतशीर करायला पाहिजे. जसे की सकाळी स्नान करून मन शांत करून गोमातेच्या मूर्तीसमोर बसा. मूर्तीला हलकं गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने स्नान घाला. तिला पिवळं वस्त्र, फुलं आणि अक्षता अर्पण करा. दीप, अगरबत्ती लावा आणि ओम नमो गोमाते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. त्यानंतर गोड अन्न जसे की खीर, साखर किंवा गूळ अर्पण करा आणि त्या प्रसादाचा थोडा भाग घरातील सर्वांनी ग्रहण करावा. दररोज सकाळी गोमातेच्या मूर्तीसमोर फुलं ठेवा, थोडं जल अर्पण करा आणि गोमाता की जय म्हणत मनात कृतज्ञतेचा भाव ठेवा. हे केल्याने आपल्या घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते. गोमातेची मूर्ती घरात ठेवल्यावर काय बदल होत असतात? तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होते. मनातील ताण, वाद आणि नकारात्मक ऊर्जा निघून जात असते. संततीचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं आरोग्य सुधारतं आणि घरात सतत पवित्र आणि आनंदी वातावरण निर्माण होत असतं. अनेक भक्त सांगतात की गोमाता मूर्ती आणल्यानंतर घरात शांतता वाढली, नाते सुधारले आणि आर्थिक प्रगतीसुद्धा झाली आहे. कारण जिथे मातृशक्तीचा वास असतो ना, तिथे अडचणींना जागाच राहत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जीवांना प्रेम कर, प्रत्येक प्राण्यात मी आहे. गोमाता म्हणजे त्या प्रेमाचं आणि करुणेचं सजीव प्रतीक आहे. गोमातेचं पूजन म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशक्तीचं स्वागतच केल्यासारखं आहे. म्हणूनच भक्तांनो, गोमाता आणि वासराची मूर्ती घरात ठेवा. रोज साधं पूजन करा, पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. माझ्या घरात सुख, शांती आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव राहो. गोमातेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात नक्कीच एक नवीन प्रकाश येईल. चला तर मग आजचं बोलणं आपण इथंपर्यंतच थांबवूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन टॉपिकसोबत भेटूयात. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझ्या घरात गोमातेची मूर्ती ठेवली आहे किंवा मला आजच ठेवायची प्रेरणा मिळाली आहे.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.